विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असा सगळा प्रवास केलेला आहे। ते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आपले, सभापती विधान परिषद राम शिंदे यांचा पण असंच आहे। सदस्य विधान परिषद, विधानसभा, राज्यमंत्री, मंत्री, सभापती, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभा, ते देखील अतिशय आमचं विधानसभेचं सभागृह कसं चालवावं आणि आम्ही सत्ताधारी आहोत आणि ते सभा अध्यक्ष आहेत, त्यामुळे सभागृहामध्ये अतिशय शिस्तीने सभागृह चाललं पाहिजे या कटाक्षाने, म्हणजे सत्ताधारी पक्षालाही आणि विरोधी पक्षालाही दोघांनाही समान न्याय देणारे आपले राहुल नार्वेकर जी आहेत, आमच्या उपसभापती नीलमताई गोरे आहेत। त्यांनी उपसभापती असले तरी सभापती पदाचं इथं बराच काळ सभागृह चालवलेला आहे। उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, आमचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटीलजी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी, सचिव विधिमंडळ मेघना तळेकर आणि या अभ्यासवर्गासाठी उपस्थित सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कारण दरवर्षी या अभ्यासवर्गाचं आयोजन केलं जातं। पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी समोर आहेत आणि तुमचेही मनापासून मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपल्या महान संसदीय लोकशाहीचं हे सगळं भविष्य आहे, भवितव्य आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक कार्यकर्ता आहे। राष्ट्रकुल संसदीय मंडळाची शाखा सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, याचा देखील आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। राष्ट्रकुल संसदीय मंडळाची खऱ्या अर्थाने शाखा सुरू केली आणि दरवर्षी न चुकता अभ्यासवर्गही या ठिकाणी होत आहेत। राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ हा शब्दच लोकशाहीचं सार सांगणार आहे आणि लोकप्रतिनिधी नेमकं काम कसं करतात आणि ते कसं करायला पाहिजे याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी होईल आणि त्यातून देखील आपल्याला नक्कीच पुढची वाटचालीसाठी फायदा होईल। आपल्या देशाची खरी ताकद जर कशात असेल तर ती लोकशाहीत आहे। इतके धर्म, इतके पंथ, जातीपाती असे 140 कोटी लोक एकत्र शांततेने नांदताना आपण देशामध्ये पाहतो। ही साधीसुधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून भारतीय लोकशाही फक्त रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी नसून, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आहे। त्यामुळे लोक थेटपणे शासनामध्ये सहभाग घेतात, प्रश्न विचारतात, मतप्रदर्शन करतात आणि विचार मंथनातून देशाच्या धोरणांना दिशा देतात। आणि म्हणून आपलं संविधान जे आहे, आपल्याला माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं। आपली घटना जगभरात सर्वोत्तम घटना आहे आणि त्या आधारेच आपल्या देशाचा कारभार आपण चालवत असतो, राज्याचा कारभार चालवत असतो। लोकशाही संविधान आपल्याला अधिकार देते आणि कर्तव्याची जाणीवही करून देते। विधिमंडळातील निर्णय लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतात। या निर्णयांसाठी, धोरणांसाठी वाद प्रतिवाद होतात, चर्चा होतात। विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून अशा प्रकारे अभ्यास मंडळाची आवश्यकता आहे। तुम्ही अनेक अभ्यासक, तज्ज्ञ आणि नेत्यांचे विचार इथं ऐकणार आहात, त्याच्या नोट्स काढणार आहात, ते शिकून तुम्ही तुमच्या पुढच्या करिअरमध्ये वाटचाल करणार आहात आणि तेव्हा आपण जे पुस्तकात शिकलो त्याच्यापेक्षा परिस्थिती किती भिन्न आहे हे तुमच्या लक्षात येईल। जमीन और आसमान में हमेशा फर्क होता है हे पण आपल्या लक्षात येईल। पुस्तकातले विचार आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये जी मोकळी जागा आहे ती भरून काढण्यासाठी तुम्हाला या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गाचा नक्की फायदा होईल असं माझं ठाम मत आहे। कायदे कसे तयार होतात, चर्चेची प्रक्रिया कशी चालते,
प्रश्न उपस्थित करण्याची हातोटी कशी आहे, हे सगळं तुम्हाला इथं अनुभवायला मिळेल आणि आपल्याला वैयक्तिक आपल्या विकासाला आणि भविष्यातील नेतृत्वालाही अशा प्रकारचे अभ्यासवर्ग चालना देतील. आम्ही राजकारणाच्या कोणत्याही, खरं म्हणजे अनेक लोक आम्ही शाळेत शिकलो नाही, थेट लोकांमध्ये उतरलो आणि अनुभवातून शिकत शिकत इथपर्यंत आलो. ही वस्तुस्थिती आहे. खासदार, आमदार, नगरसेवक हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. संविधानानं त्यांना त्यांची कार्यकक्षा आखून दिलेली आहे, मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्या मर्यादेतच त्यांनी काम केलं तर खऱ्या अर्थाने तो आदर्श लोकप्रतिनिधी ठरू शकतो. आणि म्हणून विधिमंडळातील अनेक आयुधांचा वापर करून जनतेचा लाभ कसा करून द्यायचा ते इथं शिकायला मिळतं आणि त्याचा देखील अनुभव आपल्याला मिळेल. आजचे विद्यार्थी फक्त पदवीधर न होता ते सजग नागरिक म्हणून घडणं देखील महत्त्वाचं आहे आणि आदर्श नागरिक म्हणून देखील घडणं आवश्यक आहे. त्यासाठी हे अभ्यासवर्ग अतिशय उपयुक्त ठरतील. हे अभ्यासवर्ग फक्त विद्यार्थ्यांनीच नाही, तुम्हीच नाही, तर लोकप्रतिनिधी आमच्यासारखे देखील आणि अधिकाऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाचे आहेत, उपयुक्त ठरतात. याची देखील जाणीव आम्हाला आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. सामान्यांच्या आशा आकांक्षा बदललेल्या आहेत आणि त्याचं प्रतिबिंब आणि त्याबाबतची लोकप्रतिनिधींची भूमिका याचाही उहापोह या अभ्यासक्रमात होणार आहे. आणि म्हणून बदललेल्या आशा आकांक्षांना न्याय देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत. इथं राज्यात देखील मी मगाशी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल, तसं मी आपल्याला सांगतो, मी देखील नगरसेवक होतो, मी देखील आमदार झालो, मी फक्त महापौर नाही झालो, विरोधी पक्ष सभागृह नेता होतो, विरोधी पक्ष नेता झालो आणि मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो. असे अनेक पदं आम्ही या ठिकाणी भूषवलेली आहेत. परंतु जी पदं मिळाली त्या पदांचा वापर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस, बदल घडवण्यासाठीच आम्ही केला. कारण हे सरकार आणि हे अधिकार हे लोकांसाठी, लोकांनी दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे याचा समज आणि याची जाणीव ठेवून आम्ही काम करत असतो. बऱ्याचदा काही सदस्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसतात, आंदोलनं करतात आणि मग ते तुम्ही पाहता, पण ते खरं संसदीय कामकाज नाही. इथं बसल्यानंतर जे कामकाज होतं ते संसदीय कामकाज आहे, याचाच आपण विचार नक्की करावा. प्रसारमाध्यमातून आज राजकारणाची आणि मगाशी अध्यक्षांनी, सभापतींनी सांगितलं, राजकारणाची आणि राजकारण्यांची जी प्रतिमा तयार केली जाते, रंगवली जाते, त्यात अजिबात तथ्य नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ती पूर्णतः खरी नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून अभ्यासू नागरिकांचे प्रश्न तळमळीने मांडणारे अनेक लोकप्रतिनिधी, अभ्यासू वृत्तीने प्रश्न मांडणारे, अनेक आयुधांचा वापर करून या सभागृहामध्ये प्रश्न मांडणारे अनेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही आहेत. आणि त्यामुळे सभागृहातील विविध आयुक्त, अधिकार, कर्तव्यांचा व्यवस्थित वापर करणाऱ्या अशा नेत्यांना, अशा लोकप्रतिनिधींना देखील तुम्ही हेरलं पाहिजे आणि तुम्ही रोल मॉडेल म्हणून त्यांना समोर ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने तुम्हाला देखील पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हा विद्यार्थ्यांना मी विशेष शुभेच्छा यासाठी देतो, कारण बघा, तुम्ही आता इथं संसदीय कामकाजाचा अभ्यास करायला आलेला आहे आणि यामधून तुम्ही पुढे तुमची वाटचाल होणार आहे. कारण न जाणो तुमच्यातला कोणीतरी भविष्यात आमच्या खुर्चीवर बसलेलाही आम्हाला आवडेल, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. कोणीतरी प्रशासकीय अधिकारी झालेलाही दिसेल. भविष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, लीडर व्हा, नेता व्हा, ऑफिसर व्हा, जज व्हा, उद्योगपती व्हा किंवा चांगले पत्रकार व्हा. संविधानाचे भान ठेवून कार्यरत राहिलात तर आपला देश नक्की प्रगती करेल. आणि हे सर्व मी मगाशीच म्हणालो, तुम्ही उद्याचं देशाचं भवितव्य आहात. आणि म्हणून पुन्हा एकदा या उपक्रमाला आणि आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.